Mathematics Standard 6 Content 13 Profit Loss म्हणजेच गणित इयत्ता 6वी नफा किंवा तोटा प्रॉफिट आणि लॉस. Details of Pranav's shopping for his stall. Vegetables ₹17, butter ₹25, bread ₹45, masala ₹14, miscellaneous ₹20. Total 174. The amount Pranav gained through his sales ₹160. Pranav so disappointed. प्रणवने आनंद मेळ्यामध्ये पावभाजीचा स्टॉल लावण्यासाठी एकूण ₹174 खर्च केले होते. मात्र प्रत्यक्षात त्याला विक्रीनंतर फक्त ₹160 झाले. त्यामुळे तो नाराज झालेला दिसला. Details of Sarita's shopping for her stall. Plates ₹20, spoons ₹10, chutney ₹30, puffed rice ₹50, onions ₹20, miscellaneous ₹60. Total 119 rupees. Sarita gained by selling ₹230. So Sarita looked so happy. सरिताने आनंद मेळ्यातील आपल्या भेळपुरी स्टॉलसाठी विविध प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या. त्यामध्ये प्लेट्स असतील ₹20, चमचे असतील ₹10, चटणी ₹30, पफेल राईस असेल म्हणजेच आपल्या थोडक्यात कुरमुरे ₹50, कांदे घेतले ₹20 आणि विविध प्रकारच्या ज्या वस्तू आवश्यक आहे भेळपुरीसाठी त्या खरेदी केल्या ₹60. असे टोटल तिने ₹190 खर्च केले म्हणजे खरेदी केले. आणि त्यानंतर तिने जेव्हा स्टॉलवर आपला स्टॉल लावला आणि विक्री केली तेव्हा तिला ₹230 विक्री किंमत भेटली. म्हणजे तिला या व्यवहारामध्ये ₹40 तब्बल नफा झाला. त्यामुळं सरिता खूप आनंदात होती. If the selling price is less than the cost price, there is a loss. Loss is equal to cost price minus selling price. म्हणजे ह्या व्यवहारामध्ये प्रणवला तोटा झाला म्हणून तो नर्वस आहे. प्रणवची खरेदी किंमत होती ₹174 आणि विक्री किंमत होती ₹160. म्हणजे त्याला ह्या व्यवहारामध्ये ₹14 नुकसान झाले, तोटा झाला म्हणून तो नर्वस आहे. If the selling price is more than the cost price, there is a profit. Profit is equal to selling price minus cost price. म्हणजेच बघा सरिताने आनंद मेळ्यासाठी सर्व ज्या वस्तू आवश्यक आहे त्या सर्व ₹190 खरेदी केल्या आणि विक्रीनंतर तिला ₹230 काय झाले विक्री किंमत मिळाली. म्हणजे तिला या व्यवहारामध्ये ₹40 नफा झाला. म्हणजेच जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होत असतो आणि म्हणून सरिता ही आनंदित आहे. Practice set number 31. Question 1. The cost price and selling price are given in the following table. Find out whether there was a profit or a loss and how much it was. Cost price 4,500 and selling price ₹5,000. Profit or loss? Profit. How much? ₹500. Cost price 4,100 and selling price 4,900. Loss ₹110. Cost price ₹700 and selling price ₹799. Profit is equal to ₹99.
Cost price 1000 rupees and selling price 920 rupees is loss rupees 80 रुपये तोटा झाला. धन्यवाद.